आज आपण बघणार आहोत गूळ घालून आणि नारळ घालून केलेला किनोवाचा भात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे 1 वाटी किनोवा घेतलाय, अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि जरुरीप्रमाणे आपण नारळ घालणार आहोत। सगळ्यात प्रथम किनोवा स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या काढून शिजवलेला आहे। आपण बघूया कुकरमध्ये किनोवा शिजवून ठेवलेला आहे। बघा अशा पद्धतीने शिट्टी काढून किनोवा शिजवून घेतलेला आहे। आता आपण पाहूया की पुढील कृती कशी करायची ते। मी एका पॅनमध्ये लवंगा घेतलेले आहेत 7 ते 8 आणि त्याच्यामध्ये साजूक तूप थोडंसं 2 चमचे घालायचं आहे। त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट घेतलेत, मनुका आणि काजू, ते पण आपण परतूया। आणि किनोवा आपल्या तब्येतीसाठी सुद्धा अतिशय चांगला म्हणून मानला जाऊ लागला आहे, तर त्यासाठी तो अधिक छान पद्धतीने खाता यावा म्हणून हा प्रयत्न। तसंच आपण 1 वाटी नारळ घेतला होता, तो मात्र मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटलेला आहे, तो आपण घालूया। केशर मी भिजवून ठेवलं होतं दुधामध्ये, ते घालूया। गूळ घालायचा आहे, तो घालूया। गूळ थोडा ओलसर असल्यामुळे मी किसलेला नाही आहे, कारण तो पटकन विरघळेल या उद्देशाने। आपण बघू शकता की हा गूळ विरघळलेला आहे। किनोवा जो आपण शिजवून घेतला आहे तो घालूया। किंचितसं मीठ घालूया। आता हा किनोवाचा भात शिजवला असल्यामुळे आपल्याला आता जास्त शिजवण्याची गरज नाही, फक्त तो गुळाच्या पाण्यामध्ये किंवा रसामध्ये नुसता परतायचा आहे आणि थोडा वेळ ठेवून नंतर मग खायचा आहे। लगेचच तो केल्यानंतर खायचा नाही, म्हणजे तो गूळ जो आहे तो त्यामध्ये चांगला मुरेल। खूप सॉफ्ट आणि खायला सुद्धा एकदम छान। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पावडर घालायची आहे। आवडीप्रमाणे पाव चमच्यापेक्षा सुद्धा थोडी कमी अशी मी घातलेली आहे वेलचीची पावडर। आणि ह्याला एक बारीक मंद गॅसवर झाकण ठेवून एक वाफ काढूया। दोन मिनिटं वाफ काढून झालेली आहेत। गॅस आपण बंद केलाय आणि हे बघा असं छान त्याला एक मऊपणा पण आणि एक भाताचा सुरेख सुगंध, केशर, गूळ आणि नारळ, जो आपण नारळी भात करतो गूळ घालून, तसाच हा भात करण्याचा एक छान प्रयत्न केला आहे की जेणेकरून आपल्याला किनोवा पण त्याच चवीने खाता येईल। आता हा सर्व करूया एका बाउलमध्ये।
अशी ही किनोवाची रेसिपी आपली तयार झालेली आहे. हा किनोवाचा गूळ घातलेला आणि नारळ घातलेला असा भात तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा.